हे असे कुरकुरीत आप्पे जर खायला मिळणार असतील तर घरातल्या एकूण एक व्यक्तीला उपवास धरायला नक्कीच आवडेल। एवढे हे छान आप्पे तयार होतात की पाहताच क्षणी खावेसे वाटणारे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये। आज आपण हे मोती साबुदाण्याचे असे छान कुरकुरीत आप्पे बनवणार आहोत। साधी आणि सिंपल रेसिपी आहे, मोजक्या साहित्यामध्ये तयार होते। या वाटीने 2 वाट्या साबुदाणा साधारण 1 ते 1.5 तासापूर्वी भिजत घातला होता। हा बारीक साबुदाणा भिजायला पटकन भिजतो। तुम्ही या ठिकाणी आप्पे करता जाड साबुदाणा पण वापरू शकता, पण तो साबुदाणा भिजण्याकरता साधारण 2 ते 3 तासापूर्वी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे, त्यामुळे साबुदाणा छान असा भिजेल। इथे आपल्याला साबुदाणा चांगला भिजलेलाच पाहिजे, तर जाऊन आप्पे छान असे खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत तयार होतील। कोणत्याही कपाचं तुम्ही इथे प्रमाण घेऊ शकता। एक मिक्सिंग बाउल घेतला, त्यामध्ये हा साबुदाणा काढून घेतला। आता याच्यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। इथे मी आप्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्या वाटीने 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट असा बारीक दळून घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे चिकट असं दळून घ्यायचं आहे। सोबत 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे ठेचून घेतलेल्या आहे। हवं तर तुम्ही मिक्सरला पण बारीक फिरून घेऊ शकता। आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण आप्पे हे झणझणीत छान लागतात, त्यामुळे तिखट मिरच्या इथे मी वापरलेल्या आहे। सोबतच मी मोठ्या आकाराचा बटाटा अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे। खूप जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही। हवं तर तुम्ही बटाटा उकडून पण घेऊ शकता। सोबत याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं सैंधव मीठ घालायचे। यामध्ये घालण्यासाठी शेंगदाण्याचं कूट आपल्याला चांगला बारीक असं दळून घ्यायचं आहे, जेणेकरून या पिठाला चांगली अशी बाइंडिंग येईल। यामध्ये आपण जर बटाटा उकडून घातला तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट जाड असा वापरू शकता, पण इथे आपण खिसून बटाटा घातल्यामुळे शेंगदाण्याचं कूट आपल्याला इथे बारीक असं घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे। खूप जास्त याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, साधारण 2-3 चमचे पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। साधारण 3-4 चमचे पाणी घालून अशा प्रकारचं घट्टसं पीठ मळून घेतलं। पीठ हाताला चिटकत नाही एवढंच घट्ट पीठ मळायचे, खूप जास्त पातळ करायचं नाही, कारण हे साबुदाण्याचं पीठ हाताला चिटकू शकतं, मग त्याचे आप्पे व्यवस्थित येणार नाही आणि भाजतानाही आप्पे पॅनला ते चिटकतील। असं कोरडंसं पीठ मी मळून घेतलं आणि दोन्ही हाताच्या तळव्यानं असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। बॉल्स तयार करून घ्यायचे, मस्त याचे बॉल्स तयार होतात, अजिबात क्रॅक वगैरे जात नाही। तुम्ही इथे पाहू शकता। हे आप्पे बनवताना किंवा हे बॉल्स तयार करताना यापेक्षा खूप जास्त मोठेही बनवू नका, कारण ते आपल्याला भाजताना व्यवस्थित भाजले जाणार नाही। छोट्या छोट्या आकारामध्ये बनवून घ्यायचे। हे बॉल्स साच्यामध्ये ठेवण्या अगोदर यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालून घ्यायचे, जेणेकरून हे आप्पे खालच्या साईडने चिटकणार नाही आणि व्यवस्थित ते भाजले जातील। साधारण अर्धा चमचा इथे मी एका वाटीमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीचे मी सर्व बॉल्स तयार करून घेतले। मीडियम साईजचे बॉल बनवले, खूप जास्त मोठेही बनवले नाही आणि खूप जास्त छोटेही बनवले नाही। तर हे तेल घातल्याच्या नंतर हे बॉल्स ठेवून घ्यायचे। आता हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे। आप्पे पॅन लगेच गॅसवर न ठेवता आपण वेगळ्या पद्धतीमध्ये हे आप्पे भाजून घेणार आहोत, जेणेकरून हे आप्पे आतमध्ये कच्चे राहणार नाही आणि बाहेर छान कुरकुरीत तयार होतील। त्याकरता इथे मी असा पसरट असा तवा घेतला, गॅसची फ्लेम हाय करायची, 1-2 मिनिटं तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे आप्पे पॅन आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायचे। गॅसचे जास्त तुम्ही इथे हाय ठेवू शकता, कारण याला सपोर्ट आहे तव्याचा, आप्पे लगेच करपणार नाही, मस्त असे कुरकुरीत भाजले जातील। तवा ठेवणं जर तुम्ही स्किप जर केलं तर गॅसचे जास्त मला कमी जास्त करून आणि आप्पे पॅन असं गॅसवरती गोल फिरवून अशा पद्धतीने आप्पे भाजावे लागतील। साधारण 2-3 मिनिटं हे आप्पे मी असे झाकण ठेवून भाजून घेतले एका साईडनं। आता याला आपल्याला दुसऱ्या साईडनं फ्लिप करायचे। तुम्ही ते पाहू शकता, अजिबात काही तेल न टाकता किंवा तूप न घालता हे आप्पे पटकन पलटले जातात, मस्त असे कुरकुरीत तयार होतात। आप्पे पॅनच्या क्वालिटीनुसार 1-2 मिनिटं टायमिंग कमी जास्त लागू शकतो। आता इथे आपण तव्याचा वापर केल्यामुळे डायरेक्ट आप्पे पॅनला हीट लागत नाही, तर हळूहळू वाफ बसून हे आप्पे चांगले भाजले जातात, आतमध्ये पण वाफले जातात, कच्चे राहू नये म्हणून पण इथे आपल्याला तव्याचा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी सगळे आप्पे पलटून घेते। आता आपल्याला याच्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही। जी साईड थोडीफार कच्ची वाटली किंवा भाजल्यासारखी नाही वाटली तर त्या साईडनं आपल्याला खालीवर करून सगळ्या बाजूने एकसारखं वाफून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे। यावरती आता मी थोडं तेल सोडून घेते। उपवासाला तेलकट कमीच खाल्लेलं बरं आहे, त्यामुळे हे सोप्या पद्धतीचे आप्पे नक्की एकदा रेसिपी ट्राय करून बघा। तर आता आप्पे पलटताना आपल्याला अशा प्रकारे जी साईड आता कच्ची राहिली आहे ती त्या साईडनं खालीवर करून अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत हे आप्पे मस्त भाजून घ्यायचे। तुम्ही इथे पाहू शकता आप्याला काय सुरेख रंग आलेला आहे आणि मस्त तयार होतात बरं का हे आप्पे। यामध्ये आपल्याला कुठली चटणी पण करायची गरज नाही, अगदी दह्यासोबत पण तुम्ही हे आप्पे खाऊ शकता। साधी आणि सिंपल रेसिपी आहे, मोजक्या साहित्यामध्ये तयार होते, अजिबात तेलकट होत नाही, खायलाही खूप छान लागते। रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।